नमस्कार, मी आहे वैभव आणि वैभवची मेजवानी या माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. स्क्रीनवर पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलंच असेल की आज आपण काय बनवणार आहे. वडापाव. वडापाव म्हणले की आपल्या डोळ्यासमोर रस्त्याच्या कडेला जे वडापावची गाडी असते ते येते आणि ते खाण्यासाठी असंख्य गर्दी जमलेली असते. आपण सेम टू सेम गाडीवरीलच वडापाव बनवणार आहोत. तर चला तर आपण त्यासाठी काय काय सामग्री लागते ते बघूया. या ठिकाणी घेतलेलं आहे अर्धा किलो उकडलेले बटाटे, 150 ग्रॅम बेसन पीठ, 8 ते 10 हिरव्या मिरच्या कमी जास्त तुम्ही आवडीनुसार करू शकता, 1.5 इंच आले, कढीपाला, अर्धा लिंबू, एक 15 लसणाच्या पाकळ्या बटाटा भाजीसाठी आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या हे चटणीसाठी करणार आहे आपण. ह्या ठिकाणी घेतलेले 1 मूठ कोथिंबीर, मीठ, गरम मसाला, धने पावडर, जिरे, मोहरी, चाट मसाला, हळद, 10-12 पुदिन्याचे पानं आणि थोडीशी हिंग. तर चला आपण बनवूया बटाट्याची भाजी. तर सुरुवातीला नवीन जे करत आहेत ते फ्लेम मीडियम ठेवूनच करावं. तर या ठिकाणी आता आपण कढई चढवलेली आहे. ह्यात आपण आता घालणार आहोत थोडंसं तेल. भाजीमध्ये जास्त तेल वापरू नये. त्यात घातलेले अर्धा चमचा मोहरी तडतडू लागले की आपण त्यामध्ये घालायचे अर्धा चमचा जिरे छान फुटलेले आहेत. तर आपण आता घालणार आहोत त्याच्यामध्ये कढीपाला. कढीपाला घातल्यानंतर आपण इथे 15 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात कुटून घेतलेल्या आहेत ते घातलेलं आहे. आणि आता आपण घालणार आहोत जे 8 ते 10 हिरव्या मिरच्या होत्या, त्या हिरव्या मिरच्या आणि 1.5 इंच आलं हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. चला तर आपण ते घालूया आणि हे मिश्रण आपण व्यवस्थित कालवून घेऊया. तुम्ही कृपया व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करू नका. ह्या ठिकाणी हळद घातलेला आहे अर्धा चमचा. सो जिथे गरज आहे त्या ठिकाणी मी स्वतःच व्हिडिओ फास्ट केलेला आहे, तर तुम्हाला स्किप करायची गरज नाही. आता यामध्ये आपण घालणार आहोत बटाटे अंगठ्यानेच तोडून घालायचं आहे, पूर्ण स्मॅश नाही करायचं. थोडेसे मोठे मोठे बटाटे राहायला पाहिजे आतमध्ये, तरच वडा हा खायला खूप छान लागतो. तर चला आपण आता हे बटाटे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सगळा मसाला सगळीकडे बटाट्याला लागेल असं आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर चला आपण यामध्ये घालूया एक अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर, आणि आता आपण यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ थोडंसं कमी घातलं तरी चालेल, पण जास्त घालू नका. कमी झालं असेल तर आपण नंतर त्यात घालू शकतो. आणि आता घालूया कोथिंबीर 1 मूठभर बारीक चिरून घेतलेली आहे आणि 10-12 पुदिन्याचे पानं आहेत ते बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालूया. आता घातलेला आहे चाट मसाला अर्धा चमचा. आता हे मिश्रण पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळा मसाला पूर्ण बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे. बघा आता ही भाजी खूप छान तयार झालेली आहे. आता यात आपण घालूया लिंबाचा रस. आवडीनुसार तुम्ही लिंबाचा रस कमी जास्त करू शकता. तर आता आपण घेऊया बेसन 150 ग्रॅम एका भोगण्यामध्ये आणि थोडंसं ते आपण फिरून घेतलेलं आहे की आतमध्ये गुठळ्या राहू नये हिशोबाने. अर्धा चमचा ओवा हातामध्ये घासून घालायचा आहे. बेसनचे कुठलेही पदार्थ असतील त्यामध्ये थोडंसं ओवा घालावं म्हणजे पचनास त्रास होत नाही. चवीनुसार त्यात मीठ घातलेलं आहे. व्यवस्थित ड्राय असतानाच गुठल्या फोडून घ्यायच्या आहेत आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बेसनचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. पाणी एकदम घालायचं नाही, गरजेनुसार थोडं थोडं घालत आपण ते फेटत राहायचं आहे.
जेणेकरून आपलं हे बेसनचं पीठ फ्लफी होईल. आणखीन थोडंसं पाणी घालूया. जितकं आपण जास्त बेसनला फेटतो तेवढं वडे आपले खूप छान होतात, खुसखुशीत होतात. चला तर आता हे फेटून झालेलं आहे. त्यामध्ये आपण घालूया पाव चमचा सोडा आणि 1-4 पाण्याचे थेंब, ज्याने सोडा हा ॲक्टिव्ह होतो. तर शेवटचं परत एकदा व्यवस्थित मिश्रण हे मिक्स करून घेऊया. थोडंसं बेसनचं पीठ लुसलुशीत झालं आहे बघा, आता हे फुगलं पण थोडं. तर चला, आपण आतापर्यंत बटाट्याची भाजी थोडी थंड झालेली आहे, तर त्याचे आपण गोळे करून घेऊया. अर्धा किलो बटाटाच्या भाजीमध्ये आपल्याला 20 गोळे बनवायचे आहेत. जास्त मोठंही नाही करायचं, जे वडापावमध्ये बसणारच नाही. बघा, आपण आता हे गोळे करून घेतलेले आहेत 20. तर चला, आपण आता तळण्यासाठी कढई गॅसवरती चढवूया. गॅसचं फ्लेम हे मीडियम टू हाय असेल आणि तळण्यासाठी आपण तेल घालूया. तेल थोडंसं जास्तच वापरा, म्हणजे वडे व्यवस्थित निघतील, खाली कढईला लागणार नाहीत. आपण जे स्पेशल चटणी करणार आहोत त्यासाठी आपण हे बेसनचं पीठ तळून घ्यायचं आहे. या पद्धतीने बेसनचं पीठ तेलमध्ये सोडून थोडंसं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. चला, आपण याला आता काढून घेऊया. ही चटणी तुम्हाला खूप आवडेल. वड्यासोबत एकदा करून पहा. शेंगदाण्याची चटणी तर सगळे घालतातच, पण या प्रकारची चटणी एकदा तुम्ही वड्यासोबत खाऊन बघा, तुम्हाला खूप आवडेल. मिक्सरचं छोटंसं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तळलेलं बेसन घातलेलं आहे पूर्णपणे. आता याच्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. ते न सोलता घालायचे, त्याची चव वेगळीच लागते. आपल्या चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे, थोडेसे जिरे आणि थोडंसं मीठ. हे जरा दरदरीतच मिक्सर करून घ्यायचं आहे, एकदम पिठासारखं नाही करायचं आहे. बघा, ह्या पद्धतीने आपल्याला दरदरीत करून घ्यायचं आहे. चला तर आपण आता वडे सोडूया गरम तेलामध्ये. वडे कधी पण ह्या पद्धतीने सोडा, म्हणजे वड्यातून बटाटा कधी बाहेर येणार नाही. वडे सोडल्यानंतर लगेच थोड्याच वेळाने आपण त्याला फिरवून घेऊया, नाहीतर खालची बाजू हे लालसर होते. खालीवर करून आपण हे बटाट्याचे वडे आता तळून घेतलेले आहेत. चला तर आपण हे वडे काढूया. सगळे वडे काढलेले आहेत. वडापाव म्हटलं की आपल्याला त्यासोबत लागतात हिरव्या मिरच्या. तर आपण थोडेसे हिरव्या मिरच्या 1-2 करून घेतलेल्या आहेत, तेही तळून घ्यायचं आहे. अपूट मिरच्या घातल्या की फुटतात म्हणून आपण ते कापून घ्यायचे आहेत. तर आता ह्या मिरचीमध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ, ज्यामुळे मिरचीचं टेस्ट आणखीन वाढतो. चला तर आपण आता प्लेटिंग करूया. आपण एक पाव घेतलेला आहे, ते मधोमध कापलेलं आहे. आपल्याला लागेल तेवढं चटणी घालायचं. ज्यांना तिखट जास्त लागतं त्यांनी चटणी जास्त वापरावं. आणि आतमध्ये आपण आता हा वडा ठेवलेला आहे. याच पद्धतीने आपण पावमध्ये चटणी घालून वडा घालायचा आहे. रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नक्की करून पहा. रेसिपी खूप छान झालेली आहे. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.